मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राजाच्या पोटी आता राजा जन्माला येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भिल्लाला सुद्धा एक मत द्यायचा अधिकार दिलाय आणि टाटा बिर्लाला ना अंबानीला सुद्धा एक मत द्यायचा अधिकार दिलाय। हेमा मालिनीला एक मत द्यायचा अधिकार दिलाय। समाधान महाराज तुमच्या बायकोला सुद्धा एक मत द्यायचा। त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे। विरोधाचा भाग सोडा, पण मतांचा जो परिणाम आहे, एक मत देण्याचा अधिकार टाटा बिर्लाला आहे, एक मत द्यायचा अधिकार हा अंबानीला आहे, एक मत देण्याचा अधिकार नटनट्यांना सुद्धा आहे आणि एक मत द्यायचा अधिकार आपल्यासारख्या झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला आहे। म्हणून राजाच्या पोटी आता राजा जन्माला येत नाही, राजा आता मतपेटीतून जन्माला येतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इथं घडून दाखवलेलं आहे। त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय, वरणगाव वासियांना विनंती करतोय की या शहराकरता जे जे माझ्याकडनं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेल। पोलीस स्टेशनला फोन लावला, इसको अंदर डाल दो, इसको तडीपार कर दो। मी माझ्या कार्यकर्त्यांना तेच सांगतो, मला भानगड मोडायचे फोन सांगा, भानगड जोडायचे फोन सांगू नका। कोण म्हणते की वरती गेल्यावर म्हणले शिक्षा होते, इथेच भरावं लागतं। वरती वाट पाहत देव आता इथं आपण पीक पेरतो, कधी कधी उगतं, कधी कधी उगत नाही, काही काही उगलं तर भड निघतं। त्याला काय करतात तुम्ही? मोठा प्रॉब्लेम आहे तो। मुक्ताईनगर मध्ये कोणाची लढाई होती हो? भाजप आणि शिवसेनेची। तुमचे नेते कोणत्या पक्षाचे हो? मी तिकडे काच काय त्यांचा कार्यक्रम चालला होता, इकडे मूळ राष्ट्रवादी इकडे आले नाही, तिकडे भाजप करता काम केलं। हे कोणत्या पिक्चर आहे? आणि ते माझ्यावर टीका करणार, म्हणजे गुलाबराव पाटील असा आहे तसा आहे। अरे मी निवडून आलो तर भाऊ, असा तसा नाही आहे। तुम्ही आम्हाला त्रास दिला, तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकलं, तुम्ही चंद्रकांत पाटलांना त्रास दिला, तुम्ही सगळ्या लोकांना त्रास दिला, म्हणून तुम्हाला हे भोगावं लागते। त्रास नाही द्यायचा। अरे मंत्र्यापासून लोकांना वाटलं पाहिजे की मला संरक्षण आहे, मंत्र्यापासून भीती नाही वाटली पाहिजे, त्याला म्हणता मंत्री। हे पद काय आज आहे उद्या नाहीये। बॅग पकडना में रात में माझी मंत्र्याबरोबर कोई नहीं रहता उसके साथ में। जे हे तुमची पब्लिक आहे याचंच प्रेम आपल्या बरोबर राहतं। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।